हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. मी विद्या अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापनेचा दिवस. तर घट बसवून झालेला आहे आणि आता इथं मी कडबू बनवत आहे. तर ज्वारीच्या पिठाचे आणि बाजरीच्या पिठाचे कडबू नैवेद्य दाखवण्यासाठी आज बनवले जातात. तर त्यासोबतच ज्वारीच्या पिठाचे 9 दिवे पण आज बनवले जातात. तर म्हणून मी इथं दिवे बनवून घेत आहे आणि अनन्या श्राव्या दोघी मिळून मस्तपैकी इथं कडबू बनवत आहेत. त्यांना छोटे छोटे गोळे त्यांना मी काढून दिलेले आहेत. मस्त त्यांना छान वाटते ते गोल गोल लाडूसारखं वळत बसायला. तर छानपैकी त्यांना पण थोडंसं चेंज होईल म्हणून मी त्यांना करायला लावलं आणि मस्त सगळ्या कडबू त्यांनीच बनवल्या. फक्त मी दिवे बनवून माझं बाकीचं मी आवरलं. तर आता कुकरला मी डाळ भात आणि भोपळा पण लावलेला आहे. तर भोपळ्याचं भरीत बनवायचं आहे, त्यामुळे कुकरला लावलेला आहे शिजायला भोपळा पण. तर ह्याचा नैवेद्य असतो. आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजचा रंग आहे पिवळा, म्हणून छान अशी आज पिवळ्या कलरची साडी नेसलेली आहे. तर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता घट वगैरे पण बसून झालेला आहे, नैवेद्य तेवढं दाखवायचा राहिलाय. तर मिस्टर आले की मग नैवेद्य दाखवून आरती करून घेऊन मग आम्ही जेवण करतो. तर छान अशी संध्याकाळी परत मी उंबरठा पूजन करून घेतली आणि छान रांगोळी देखील काढून घेतलेली आहे. आणि आता घट तर बसवून झालेला आहे, चला दाखवते तुम्हाला. तर बघा इथं पण छोटीशी अशी रांगोळी देखील काढलेली आहे आणि अशा पद्धतीने मी घट इथं बसवलेला आहे बघा. आणि हा दिवा ना मी ह्यावर्षी मोठा आणलेला आहे, मातीचा दिवा आहे. तर माझ्याकडे जो नेहमीचा देवघरात ठेवायचा दिवा आहे ना, तो छोटा आहे. तर त्याच्यातलं तेल जे आहे ते लवकर संपून जायचं म्हणून मी हा मोठा दिवा ठेवलेला आहे. तर हा मातीचा मी आजच आणला. तर नंतर हे मला धूप वगैरे लावायला पण यूज होईल म्हणून मी हा मोठासा दिवा घेऊन आले आज. आणि अशा पद्धतीने मी इथं देवीच्या नावाने कलशसुद्धा स्थापन केलेला आहे. माझ्याकडे देवीची मूर्ती वगैरे नाही आहे, तर त्यामुळे मी कलश स्थापन करते. आणि घटस्थापनेचा हा माझा 4था वर्ष आहे. आणि मागच्या महिन्यात ना मी कारल्याला गेले होते एकविरा आईकडे. तर तिथून मी एकविरा आईचा फोटो देखील आणलेला आहे. तर त्यामुळे यावर्षी देवघरात एकविरा आईचा फोटो देखील आहे. तर अशा पद्धतीने मी घटस्थापना केलेली आहे. तर हे बघा इथं असे दिवे मी बनवून घेतले होते ज्वारीच्या पिठाचे. तर त्याच्यात आता तुपाचे दिवे मी लावणार आहे. इथं वाती वगैरे टाकून ठेवलं आहे नैवेद्य दाखवता. परत गडबड नको व्हायला म्हणून आधीच वाती वगैरे सगळं टाकून ठेवलं. काय काय लागतं इथं तुरीच्या डाळीचं वरण बनवलेलं आहे आणि भात बनवलेला आहे. आणि इथं आहे ज्वारीचे पिठाचे कडबू. बाजरीचे पिठाचे पण कडबू बनवले जातात, पण माझ्याकडे बाजरीचं पीठ नव्हतं. आणि इथं हे मी भोपळ्याचं भरीत बनवलेलं आहे. खरं तर हे पांढऱ्या भोपळ्याचं भरीत बनवलं जातं, पण मला काही इथं पांढरा भोपळा मिळत नाही, त्यामुळे मी दरवर्षी लाल भोपळ्याचंच भरीत बनवते. आणि ह्याच्यासाठी लागणार आहे पातीचा कांदा. तर ते मिस्टर घेऊन येणार होते, पण नंतर काय झालं त्यांना पण येताना मिळालंच नाही पातीचा कांदा. तर आपला साधा कांदा टाकूनच मी नंतर हे भरीत बनवून घेतलं. दुपारी मी माझ्यासाठी भगरचा भात बनवून घेतला होता, पण आत्ता हे जे नैवेद्य म्हणून बनवलेलं आहे तेच आज उपवास असला तरी तेच जेवायचं आहे. तर मिस्टरांसाठी सकाळी बनवली होती अख्ख्या मसूरची भाजी, ती पण थोडीशी शिल्लक आहे. 2 चपात्या पण शिल्लक आहेत. तर त्यांना कडबू काही जास्त आवडत नाहीत, त्यामुळे त्यांना वाटलं तर ते चपाती भाजी पण खातील. काही ठिकाणी घट बसवताना पुरणपोळीचा देखील नैवेद्य केला जातो, पण आमच्या इकडे ज्वारीचे पिठाचे आणि बाजरीचे पिठाचे कडबू बनवले जातात. तर म्हणून मी पण कडबू बनवून घेतले. नैवेद्य दाखवून झाला आणि आरती पण करून झाली.